फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण होळी साजरी करत असतो। ही पौर्णिमा हुताशनी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। यंदा 13 मार्च 2025 ला होळी आहे। ही होळी कशी साजरी करायची? होळी असा दिवस आहे की वाईटावर चांगल्याचा विजय होतो। जे वाईट गोष्टी असतात त्याचा त्याग करायचा असतो। यंदाची पौर्णिमा 13 तारखेला सकाळी 10:36 लागणार आहे। 14 तारखेला दुपारी 12:25 संपणार आहे। तर आपण होळी पौर्णिमेच्या रात्री साजरी करत असतो। खरं तर होळीचा हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे, चांगला उपाय करण्यासाठी आहे। आपल्या आयुष्यातील जे काही नकारात्मकता आहेत, जे काही आजारपण आहे, जे काही दरिद्री आहे त्याचा नाश करण्यासाठी आहे। पण हा दिवस तांत्रिक प्रक्रिया करण्यासाठी पण वापरला जातो। म्हणजेच काय, जेवढ्या गोष्टी चांगल्या होतात काही ठिकाणी बघा वाईट पण केलं जातं। म्हणून होळीच्या दिवशी तुम्हाला कोणी एखादा पदार्थ खायला दिला तर तो खायचा नाही आहे, तर तो कुठला आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर लक्षात घ्या, या जगामध्ये जेवढे चांगले गोष्टी घडतात तेवढ्याच पण वाईट गोष्टी आहेत। तर नेहमी अशा कमेंट येतात की आधी बघा खूप चांगलं चाललं होतं, आता काही बिघडलं, घरात बघा वादविवाद होतात, घरात कटकटी होतात, किंवा बघा माझ्या घरात नेहमी नकारात्मकता आहे, कोणाचंच कोणाशी पटत नाही, किंवा एखादा व्यक्ती बाहेरची बाधा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सेवा विचारली जाते। तर एक लक्षात घ्या, आपण दत्त सेवेकरी आहोत, आपण महाराजांची सेवा करत असतो, तर आपल्याला कोणीही केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही। जो जसा करतो तो तसा भरतो, म्हणून आपण त्याच्यातून निश्चिंत राहा। बरेच लोक बघा त्याच्यातून जात आहेत, बाहेरची बाधा आहे तर अर्थात 36 नवनाथ पारायण करायला सांगतात। हे पारायण करत असताना विविध प्रकारचे अनुभव येतात, वाईट गोष्टी हे पारायण करून देत नाही। म्हणून आपल्या बाबतीत अशा कुठल्याही घटना घडू नये जर तुम्हाला असं वाटत असेल तर नक्की तुम्हाला बघा होळीच्या दिवशी काही पदार्थ खायचे नाही आहेत। सगळ्यात महत्त्वाचं येतं पांढऱ्या रंगाचे कुठलेही पदार्थ, मग ती मिठाई असो, पांढऱ्या रंगाचे कुठलेही पदार्थ। सगळेच लोक बघा तुमच्याबद्दल चांगले आहेत असं नाही आहे। तुमच्या तोंडावर गोड बोलणारी लोक मागून तुमची निंदामस्ती करत असतात। नेहमी समोरच्याला आपलं चांगलं दिसतं, समोरच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, त्याच्या मागचा संघर्ष, त्याच्या मागचं कष्ट, त्याच्या मागचं कर्ज कोणालाही दिसत नाही। लोकांना फक्त वरवरचं दिसत असतं। याच भावनेने कोणीतरी सूड घेण्याचा प्रयत्न करतं। आपलं सगळ्यांना चांगलं बघवेल असं नाही आहे। फार क्वचित लोक असतात ज्यांना आपलं चांगलं बघवतं, घरचे असो किंवा बाहेरचे असो। बाकीच्यांच्या मनात आपल्याबद्दल एक राग द्वेष असतो। त्याच्यासाठी या लोकांपासून आपल्याला माहिती आहे की आपल्यावर कोणीतरी वाईटावर आहे, घरातले व्यक्ती असो किंवा बाहेरचा व्यक्ती असो। आपल्याला नेहमी मनात येतं की नाते तर तोडू शकत नाही आणि बोलणं सुद्धा बंद करू शकत नाही। मग अशा व्यक्तींशी होळीच्या दिवशी अगदी लांब राहिलेलं बरं। मी तुमच्या घरात अगदी होळी पेटवताना, मग तुम्ही गावी असो किंवा तुमच्या घरात असो, होळी पेटवल्यावर देवाचं नामस्मरण सेवा वगैरे करायची आहे। आपल्या घरामध्ये बघा अन्नग्रहण करायचं, थोडंसंही परान्न या दिवशी वर्ज करा शक्य असेल तर। आता बघा परान्न म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही। आम्ही बघा आमच्या गावी जाणार आहोत, तिथे खाऊ शकता। जे लोक तुम्हाला माहिती आहे की थोडेसे वाईट आहेत, त्यांचं माझ्याशी पटत नाही, त्यांच्या आचार विचाराशी पटत नाही, तर अशा लोकांशी लांब राहावं। कुठलाही पांढऱ्या रंगाचा पदार्थ खायचा नाही आहे। तुमच्या घरातले आहेत, खूप चांगले आहेत, सासू सुनेला दिलं तर सुनेने मनात आणायचं नाही। बॉन्डिंग कसं आहे, किंवा बघा कुठलीही आई आपल्या लेकाच्या संसारात असं कधीच करणार नाही, किंवा कुठलीही सून आपल्या सासूबाईबद्दल असं करणार नाही असं मला तर वाटतं। तुमची इच्छा, तो पांढरा पदार्थ आहे, कुठलीही मिठाई असो, कुठल्याही रंगाचा पांढरा पदार्थ असो। समजा माझ्या घरातून नारळ फोडून दिला, तर बऱ्याच ठिकाणी बघा होळीच्या दिवशी नारळ आपण दहन करत असतो, पण काही ठिकाणी बघा नारळ फोडला सुद्धा जातो, त्याचा प्रसाद वाटला जातो। तुम्हाला जर वाटत असेल कोणीतरी मनुष्य आहे, नकारात्मकता आहे त्याच्यामध्ये, त्यांनी जर प्रसाद दिला तर तो ग्रहण करू नका। पूर्ण दिवसभर तुम्हाला तेवढा संयम पाळायचा आहे। तुमचे वागणूक, तुमची बोलणूक, तुम्ही कोणाला वाईट बोलता चुकून माकून होतच आपल्याकडनं, आणि तो जर सूड घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळेस आपण शांत राहावं। आपल्याकडून बघा कोणाला वाईट वंगाळ बोललं जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। तुम्ही म्हणाल या पांढऱ्या रंगामध्ये काय आहे? पांढऱ्या रंगामध्ये इतकी ताकद असते की सहज समोरच्या घरात काय जे असेल ना ते आपल्याकडे करण्याचा तांत्रिक एक प्रयोगचा भाग असतो। तर पांढरा रंग, पांढरी वस्तू पटकन बघा त्या तांत्रिक बाधा होतात। आता बघा समजा कोणाच्या घरचं सुख आहे ते माझ्याकडे आणायचं आहे, मला ते हिसकून घ्यायचं आहे, तर त्या पांढऱ्या रंगाच्या गोष्टीवर बघा त्या तांत्रिक बाधा होतात असं म्हटलं जातं।
एक दिवस त्या वाईट वंगाळमधून नाही गेलं, गोष्टी नाही केल्या, चांगला व्यक्ती असेल, स्वामी भक्त असेल, धार्मिक व्यक्ती असेल, खूप धार्मिक असेल तर चांगला आहे, तर त्याच्याकडून बघा अन्न ग्रहण करायला किंवा पांढऱ्या रंगाचे पदार्थ घ्यायला काहीच अडचण नाही आहे. जो निगेटिव्ह आहे, घरचा असो बाहेरचा असो, लांब राहायचं, काही दिलं तरी खायचं नाही असं म्हटलं गेलं आहे. दुसरं येतं ते विड्याचं पान. विड्याच्या पानावर सुद्धा बघा वाईट बाधा किंवा बाहेरची बाधा केली जाते असं म्हटलं गेलं आहे. विड्याचं पान खायचं नाही आहे का? तर कोणाकोणाला बघा रोज पान खायची सवय असते. दुकानातून आणून पान खाणं वेगळं, पण कोणीतरी दिलं आहे विड्याचं पान, काहीतरी कोणीतरी बघा संदर्भात विड्याच्या पानात घालून दिले आहे. थोडक्यात काय, होळीच्या दिवशी बघा पराण्य खाऊ नये, आपल्याच घरचं खावं. दुकानातलं श्रीखंड आणणार आहे, बासुंदी आणणार आहे तर खायची नाही आहे का? तर दुकानातून आणताय, त्या दुकानदाराला काय लेणं देणं आहे तुमच्याशी? धंदा करत आहे बिचारा. तुमच्या घरात तुमच्या आसपास असे निगेटिव्ह लोक असतील तर त्यांच्यापासून लांब राहा, त्यांच्याकडून कुठलंही काही खाऊ नका. बाकी बघा तुम्ही विकत आणून सगळ्यांच्याच घरात पुरण केलं जातं असं नाही आहे. श्रीखंड वगैरे आणून त्याचा पण नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी करी दिन असतो, त्याला आपण बघा धुलवड म्हणतो. या 2 गोष्टी आहेत तर ते आपल्याला बघा पाळायच्या आहेत. या दिवशी बघा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची खूप सुंदर सेवा करायची आहे. तेवढीच प्रभावी पण आपल्याला उपाय करायचे आहेत. तर आजच्यासाठी इतकंच. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.